मकर संक्रांतीच्या दिवशी झालेल्या किरकोळ कारणातील वादाचा राग मनात धरून आज दिनांक 16 जानेवारी रोजी कोपरगाव शहरातील संजयनगर परिसरात जबर मारहाणीची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी विशाल श्रीकांत कालेकर याच्या तक्रारीनुसार दिनांक 14 जानेवारी रोजी झालेल्या वादानंतर आज दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्याच्या सुमारास आरोपी नामे सागर वीर गौतम रामदास रणशूर, अनिकेत पप्पू रणशूर व राहुल रामदास रणशूर हे फिर्यादी याच्या घरासमोर येऊन शिवीगाळ व वाद घालू लागले। त्यावेळी फिर्यादी याच्या घरातील सदस्यांनी शांततेने प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी गौतम रणशूर याने अचानक जवळ पडलेला दगडी वरवंटा उचलून फिर्यादी याची 22 वर्षीय बहीण रेणुका श्रीकांत कालेकर हिच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली। तर अनिकेत व राहुल रणशूर यांनी हातातील लोखंडी रॉडने मारहाण केली आणि सागरवीर याने लाथाबुक्क्याने मारहाण करून दमदाटी केल्याची तक्रार कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। त्यांनी सकाळी माझ्या घरी आले, माझ्या घरात घुसून माझ्या आई बहिणीला सगळ्यांना जबर मारहाण केली। तिला जास्त लागलेलं आहे। तिला आता इथून लोणी किंवा शिर्डी सिव्हिल हॉस्पिटलला न्यावं लागेल। हेच असंच जर चालू राहिलं तर आम्ही राहायचं कुठं? आम्ही तिथं अशा हुकुमशाहीच्या दबून राहू शकत नाही। पोलिसांनी याच्यावर आहे ना कडक कारवाई केली पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे। कशामुळे झाली घटना? आता आमचं आणि त्यांचं काही संबंध नाही आहे। त्याचं माझे काही वाद नव्हते तरी तिने येऊन डायरेक्ट मला सगळ्यांनी मारलं दांड्याखाली। माझ्या बहिणीला मारलं, माझ्या आईचं बायकोचं मंगळसूत्र तोडून नेलं नाही का। आणि पोलिसांनी याच्यावर चांगली कठोर कारवाई केली पाहिजे ना असं आमचं डोक्याला लागेल मारणाचं। सगळ्यांना घरात घुसून मारलं, फार माझा हात वाकडा केला त्यांनी। पोलिसांकडून काय मागणी? पोलिसांकडून आम्हाला न्याय पाहिजे। हा, आणि पोरीला काय झालं ना, हा मग मी आहे त्यांच्या दारात, मी जीव देऊन टाकीन। त्यांच्या बायांनी सुद्धा येऊन मारले। आमचे शरीर कसं, त्यांचं कसं, आम्ही आजारी माणसं। दरम्यान या हल्ल्यात रेणुका कालेकर ही गंभीर जखमी झाल्याने तिला तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी तिला लोणी येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात 4ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन तमनर हे करत आहेत। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।